आणि आता बातमी काँग्रेसच्या गोटात नाही। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटली आहेत अशी चर्चा आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईसाठी दिल्लीपर्यंत धावाधाव सुरू आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला गेले। दुसरीकडे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा संशय व्यक्त होतोय। त्यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलंय। पक्षाने सांगितल्यानुसारच मतदान केलंय असंही त्यांनी सांगितलं। त्यांच्यावरच्या आरोपांवर आपण पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं। पहिलं मतदान कुठे करायचं त्या याच्यामध्ये, दुसरं कुठे करायचं त्याच्या, तिसरं कुठे करायचं या पद्धतीने आम्हाला काढून आम्ही त्या पद्धतीने मतदान केलं। आम्हाला 7ही लोकांना सांगितलं पहिली पसंती मिलिंद नार्वेकर साहेबाला, दुसरी पसंती जयंत पाटील साहेबाला, तिसरी पसंती सातवताईला, अशा पद्धतीने सांगितलं। अशा पद्धतीने मतदान केलं। आम्ही काही चुका केल्या नाही। माझ्यावर चुका असेल त्यांनी पक्षात माझी हक्कलपट्टी करावं, पण मी स्वतःहून पक्ष सोडणार नाही। पण मग पुढे काय पर्याय तुमच्याकडे? पुढे काय पर्याय, आता समजा त्यांच्या उमेदवारी मागणार आहे, नाही दिली तर स्थानिक कार्यकर्ते नेते ठरवतील आणि त्यांना जर आमच्या बल खात्यात कोर्टाची ऑर्डर घेऊन त्यांनी मतदान चेक करावं। मतदान चेक केलं तर माझ्यावर कारवाई करा। माझं म्हणणं असं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना असेल, शिंदेची शिवसेना, अजितदादाचे राष्ट्रवादी, फडणवीस साहेब ज्यांनी 2 दिवस 3 दिवस सभागृह बंद करून पक्षातले सगळे आमदार तिथं नेऊन ठेवले। यांचं काम होतं 2 दिवस हॉटेलला ठेवायचं। ज्या पद्धतीने आमदार बाहेर फिरत होते ते पण आता कोणाची भेट कुठे होती, कोणाची भेट कुठे होती, तेच 2 दिवस कुठे हॉटेलला असते तर ही वेळ आली नसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।